हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा दिवस सगळ्यांना खूप आनंदाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आहे रविवार आणि रविवारचं आता बघा, रविवारची खरी तर सुट्टी असते, पण रविवारी हा खरा आमचा कामाचा दिवस असतो. आणि या दिवशी बरीचशी घरातली कामं असतात घरची, ती दिवसभरात खूप सगळी कामं करावी लागतात. तर आता झालं आहे काय, हे शूट जरा मल्हारने घेतल्यामुळे त्यांनी कॅमेरा फिरवला. तर चला असो. तर आज आता आपला हा लसूण होता, जवळजवळ 4.5 महिन्याचा लसूण झाला. त्यानंतर म्हटलं आता आपण काढून घेऊयात. आणि लसूण खूप छान निघाल्यात बघा कांड्या. तर मग आता लसूण काढायला आम्ही सुरुवात केली आणि बराचसा लसूण आम्ही काढून घेतला. तर त्यानंतर जवळजवळ वाजले होते आम्हाला 2. त्यानंतर मी लागले स्वयंपाकाला. तर मस्त उडदाची आमटी आणि भाताचा कुकर लावून दिला. उडदाची आमटी आपली शिजून तयार झाली आणि भाकरी केल्या. त्यानंतर मल्हारला लागली होती भूक. त्याला मस्त इथं पपई बघा कट करून दिलेली आहे खाण्यासाठी, तर तो आपला खात होता. तर त्यानंतर बघा आता ही सगळी कामं उरकण्यामध्ये जवळजवळ आम्हाला इथेच वाजले होते 4. बाकीची सगळी बारीक सारीक कामं होती. त्यानंतर आम्ही आलो मार्केटमध्ये शेगड्या बघण्यासाठी. तर आता सगळ्यांना माहितीच आहे, सिलेंडर गॅसचे थोडेसे प्रॉब्लेम झालेले आहेत, त्याच्यामुळं आपल्याला शेगडी म्हटलं पाहूयात. तर ही एक होमस्टारची मी शेगडी पाहिली. तर हिची किंमत आहे 2800 रुपये. तर मला थोडीशी जास्त वाटली आणि आता हे झाल्यामुळं त्यांनी रेट थोडे वाढवलेत. तर म्हटलं पाहूयात. आणि त्यानंतर बघा मग पुढं इथं हे दुकान होतं, इथं आम्ही मशीन वगैरे होत्या. तर शेगडीचा रेट मला जरा जास्त आणि जी पाहिजे ती कंपनी न मिळाली म्हणजे आम्हाला काही मिळालं नाही. आणि त्यानंतर मग आत्ता बघा इथं बाजारामध्ये एक मंचुरियनची हे आहे दुकान आहे, तिथं मग मल्हारला खायचं होतं मंचुरियन. आणि त्यानंतर आम्ही आत्ता इकडं बघा ते खाऊन मग त्याला करायचे ते केस कटिंग. तर केस कटिंग वगैरे केले. तर आणि आत्ता हा येतो आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ. तर सकाळी डब्यासाठी मी मस्त मेथीची भाजी बनवली. त्यानंतर पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आणि आता चपात्या करून घेणार होते. आणि त्यानंतर आले आहे आता ह्या ऑफिसमध्ये. तर माझं ऑफिसचं काम होतं त्यामुळे मी आलेले होते. तर ऊन खूप झालेलं होतं आणि उन्हाची आता खूप अशी तीव्रता वाढलेली आहे, अक्षरशः नको नको होते उन्हाने. आणि मग इथं काम उरकल्याच्या नंतर पुढं माझं एक छोटंसं काम होतं, तर ते केलं. आणि त्यानंतर मग आता बाकीची जी उरलेली कामं आहेत ती मी करून घेते. ऊन असल्यामुळं अगदी असह्य होते, बाहेर पडणंही मुश्किल झालेलं आहे. पण काय करणार, विलाज नाही आहे, जे आहे ते काम करावंच लागतं. त्यानंतर इथं चालता चालता मला एक दिसलं छान असं पाटा वरवंटा आणि जी जाती वगैरे बनवतात ते. तर खूप महाग इथं जाती होती बघा. हे जवळजवळ 1700-1800ला जातं होतं आणि पाट्याची किंमत जवळजवळ 900 रुपये होती. तर आहे खूप मेहनत आहे त्याच्या मागं जवळजवळ. पण आता काय जुन्या वस्तूंचं खरंच म्हणजे आहेच हे. तर इथं जातं वगैरे पाहिलं मी. त्यानंतर इकडं त्यांनी लावलेली होती काही हे पण खलबत्ता वगैरे पण होता मस्त एकदम दगडी. तर त्यानंतर आता आलेले होते मी गॅस बुकिंगसाठी. तर तिथं बघितलं तर इथं पण गर्दी होती, इतकी नव्हती पण होती थोडीफार. आणि त्यानंतर मग आता आहे ना आम्ही इथून निघालो आहे. तर या बाजूला बघा हा आपला ढोबळे पेढा. तर अनेकदा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर हे पहा, हे आपण ऑफिसला आले आणि त्यानंतर बघा इथून आता निघाले हे घरी जाण्यासाठी. तर चला बाय.